जवळपास 8 एकर मध्ये पसरलेले आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ओळखले जाणारे गेल्या 12 वर्षापासून मंदिर उभारणीचे कार्य चालू असलेले इस्कॉन मंदिर हे नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी तयार झाले आहे। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले असून हे मंदिर लोकांसाठी 16 जानेवारी 2025 पासून खुले करण्यात आले आहे। तर आजच्या या व्लॉग व्हिडिओ मध्ये आपण इस्कॉन म्हणजे काय, इस्कॉनचा संपूर्ण इतिहास आणि माहिती जाणून घेणार आहोत। त्यासोबत या व्हिडिओ मार्फत खारघर येथील या इस्कॉन मंदिराचे संपूर्ण दर्शन आणि मंदिराची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी हा व्लॉग व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला आजचा व्लॉग व्हिडिओ सुरू करूया। इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, ज्याला हरे कृष्णा चळवळ असेही म्हणतात। 1966 साली न्यूयॉर्क मध्ये श्रील प्रभुपाद भक्तिवेदांत स्वामी यांनी भगवद्गीता, श्रीमद भागवत पुराण या ग्रंथावर आधारित भक्ती योगाचा प्रचार करण्यासाठी इस्कॉनची स्थापना केली होती। इस्कॉन ही चळवळ श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी समर्पित असून इस्कॉन मंदिर हे जगभरातील लाखो भक्तांसाठी आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचे केंद्र आहे। श्रील प्रभुपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 रोजी कलकत्ता येथील एका धार्मिक हिंदू कुटुंबात झाला होता। त्यांनी लहानपणापासूनच भगवंताची भक्ती केली होती। त्यांनी आपले आयुष्य भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणींचे प्रचार व प्रसार करण्यासाठी अर्पण केले होते। श्रील प्रभुपाद हे 1965 मध्ये 70व्या वर्षी भारतातून न्यूयॉर्कला गेले आणि 13 जुलै 1966 रोजी न्यूयॉर्क मधील एका छोट्या ठिकाणी अत्यंत कठीण परिस्थितीत इस्कॉनची स्थापना केली आणि लोकांना हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राच्या माध्यमातून भगवान कृष्णाची भक्ती करण्याचा सल्ला दिला। कृष्ण भक्तीचा प्रसार करणाऱ्या इस्कॉन संस्थेची जगभरात 850 पेक्षा अधिक मंदिरे आहेत। केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी नागरिकही या संस्थेशी जोडले गेलेले आहेत। भारताचे शेजारी असलेल्या नेपाळ, बांगलादेश या देशांसह अमेरिका, युरोप आणि आफ्रिका खंडामध्ये देखील इस्कॉनची मंदिरे आहेत। इस्कॉन संस्था जगभर श्रीकृष्णाच्या भक्तीचा प्रचार करते। इस्कॉनची मंदिरे भक्ती योगाचे केंद्र असून येथे नियमित कीर्तन, भजन, प्रवचन आणि अन्नदान यासारखे अनेक कार्यक्रम चालवले जातात। हरे कृष्ण महामंत्र इस्कॉन चळवळीचा मुख्य भाग आहे। हा मंत्र भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांची भक्ती व्यक्त करण्यासाठी जपला जातो। इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी या मंत्राचा जगभर प्रचार केला आहे। इस्कॉनचे फूड फॉर लाईफ हे जगप्रसिद्ध अभियान आहे। इस्कॉन तर्फे गरजूंसाठी अन्नदानाची सेवा सतत चालू असते। इस्कॉन मंदिरात भगवान श्रीकृष्णाची दररोज पूजा केली जाते। मंदिरात नियमितपणे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचे भजन कीर्तन केले जाते। इस्कॉन महामंत्र म्हणजे हरे कृष्ण महामंत्र, जो भगवान श्रीकृष्णाच्या भक्ती आणि ध्यानासाठी अत्यंत प्रभावी व पवित्र मानला जातो। इस्कॉन मंदिरामध्ये भगवद्गीता, श्रीमद भागवत पुराण आणि अन्य वैदिक ग्रंथांवर आधारित प्रवचन व आध्यात्मिक शिक्षण दिले जाते। अशा या इस्कॉन संस्थेचे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ओळखले जाणारे इस्कॉन मंदिर हे नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी उभारण्यात आले आहे। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले असून हे मंदिर लोकांसाठी 16 जानेवारी 2025 पासून खुले करण्यात आले आहे। भगवान श्रीकृष्णाला समर्पित या भव्य मंदिराचे नाव श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर असे आहे। खारघर येथील हे इस्कॉन मंदिर खारघरच्या सेक्टर 23 मध्ये असून जवळपास 8 एकर मध्ये पसरलेले आहे। खारघर रेल्वे स्थानकावरून रिक्षा किंवा बसने मंदिराजवळ पोहोचता येते। खारघर रेल्वे स्थानकावरून 20 रुपये प्रति व्यक्ती शेअरिंग ऑटोने 10 ते 15 मिनिटात मंदिराच्या गेट नंबर 3 जवळ पोहोचू शकता। गेट नंबर 3 ने आत गेल्यावर गेटच्या डाव्या बाजूला तुम्हाला शू स्टँड दिसेल। त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या चपला आणि बूट ठेवावे लागते। शू स्टँडच्या बाजूलाच तुम्हाला लेडीज अँड जेंट्स वॉशरूमची सुविधा देखील पाहायला मिळेल। चप्पल आणि बूट काढल्यानंतर या रस्त्याने सरळ तुम्हाला चालत आत जायचे। या ठिकाणी तुम्हाला तुमचे हात आणि पाय धुवून या रस्त्याने सरळ आत मंदिराच्या दिशेने चालत जायचे। थोडेसे आत चालत गेल्यावर तुम्हाला खारघर येथील भव्य इस्कॉन मंदिराचे दर्शन घडेल आणि मंदिराचा संपूर्ण परिसर तुम्हाला असा दिसेल।
खारघर येथील इस्कॉन मंदिराचे विश्वस्त आणि प्रमुख डॉक्टर सूरदास प्रभू आहेत. खारघर येथील इस्कॉन मंदिर त्याची भव्यता आणि स्थापत्य कलेसाठी विशेष चर्चेत आहे. पांढऱ्या संगमरवरी दगडामध्ये बनवलेल्या या मंदिराचे सौंदर्य मन मोहून टाकणारे आहे. मंदिराच्या समोर दोन्ही बाजूला मोठी बाग असून त्यात कारंज्यात विद्युत रोषणाई देखील केलेली आहे. या मंदिरात 3000 भाविकांना एकत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्लोरी ऑफ महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत हे इस्कॉन मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर 12 वर्षात पूर्ण झाले असून या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. खारघर येथील हे इस्कॉन मंदिर जवळपास 8 एकरच्या परिसरात पसरलेले असून या प्रकल्पामध्ये तुम्हाला भक्ती वेदांता आयुर्वेदिक हिलिंग सेंटर, उत्तम दर्जाचे रेस्टॉरंट, लायब्ररी, टेम्पल हॉल, गार्डन आणि म्युझियम पाहायला मिळतील. हे मंदिर भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांना समर्पित आहे. या मंदिराची रचना भव्य असून पारंपरिक भारतीय स्थापत्य शैलीचे दर्शन घडवते. मंदिरातील मुख्य देवता असलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या सुंदर मूर्ती येथे स्थापित आहेत. मंदिराच्या मुख्य आवाराच्या भागात भिंतींवर कृष्णाच्या, दशावताराच्या, रामायणाच्या अशा अनेक 3D पेंटिंग्स कलाकृती आहेत. या मंदिरामध्ये इस्कॉनचे संस्थापक स्वामी श्रील प्रभुपाद यांचे स्मारक देखील उभारण्यात आले आहे. भजन, कीर्तन आणि प्रवचनांमुळे मंदिर परिसरात शांत, आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण असते. मंदिर परिसरात सुसज्ज ध्यान केंद्र देखील आहे. भगवद्गीतेचे अध्याय समजावून घेण्यासाठी या ठिकाणी नियमित प्रवचने होतात. Hare Krishna, can you keep your mouth? मंदिर सकाळी पहाटे 4:30 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 4:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले असते. दुपारी 1 ते सायंकाळी 4:30 या दरम्यान मंदिर भक्तांसाठी बंद असते. मंदिरातील दिवसाची सुरुवात रोज सकाळी पहाटे 4:30 वाजता होणाऱ्या मंगल आरतीने होते. त्यानंतर अनेक आरत्या, भागवतम, प्रवचन, गुरुपूजा असे अनेक कार्यक्रम होतात आणि दिवसाचा शेवट रात्री 8:30 वाजता होणाऱ्या शयन दर्शन, शयन आरतीने होतो. या आरत्या हे विशेष क्षण आहेत जेव्हा भक्त गाण्यांसाठी आणि मंत्रोच्चारासाठी जमतात आणि एक शक्तिशाली आणि उत्थान करणारे वातावरण तयार करतात. मंदिरामध्ये दर्शन घेऊन बाहेर आल्यावर गेटच्या बाजूला तुम्हाला प्रसाद मिळेल. तो प्रसाद घेऊन तुम्ही तुमचा परतीचा प्रवास करू शकता. अधिकृत वेळा, विशेष कार्यक्रम आणि देणगीसाठी तुम्ही इस्कॉन खारघरच्या अधिकृत वेबसाईट किंवा मंदिर कार्यालयाशी संपर्क साधू शकता. नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी असलेले हे इस्कॉन मंदिर म्हणजे भक्ती, संस्कृती आणि वास्तुकला यांचा संगम आहे. 200 कोटी रुपये खर्चून बांधलेले हे मंदिर केवळ आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर नाही, तर भारतीय परंपरांचे भव्य प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही एकदा तरी सर्व कुटुंबासमवेत खारघरच्या या इस्कॉन मंदिराला भेट देऊन आध्यात्मिक अनुभवाचा आनंद नक्की घ्या. आणि कमेंट बॉक्समध्ये हरे कृष्ण हरे राम असे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
नका. पुन्हा भेटूयात एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.